गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत? गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, ज्ञान, कर्मकांड, कार्य आणि भक्तिकांड, भक्ती अशी केली आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. श्री गुरु चरित्रात 53 अध्याय आहेत. यातील 53वा अध्याय गुरुचरित्र अवतारणिका आहे. श्री गुरु चरित्रातील 53वा अध्याय हा ग्रंथाचा सारांश आहे. गुरुचरित्र 18वा अध्याय हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा अध्याय आहे. हा अध्याय आपल्याला गुरुच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवते. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. गुरुचरित्र पारायण करताना काही नियमांचे पालन करावे. 1. ब्रह्मचर्य सारखे नैतिक आचरण पाळले पाहिजे आणि शुद्ध शाकाहारी अन्न खावे. 2. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवसातून एकदाच भोजन करावे. 3. कांदा, लसूण, दारू, सिगारेट, गुटखा, सुपारी यांचे सेवन करू नये.